नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, 1,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी जमा। उर्वरित 89 कोटींसाठी शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात एप्रिल व मे 2024 मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 226.87 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। त्यापैकी 1,06,587 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 137.77 कोटी रुपये वितरित करण्यात आली आहे। उर्वरित 89.9 कोटी रुपये शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केले नसल्यामुळे आणि ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे वितरित होणे बाकी आहे। त्यामुळे बाधित शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपल्या हक्काचे नुकसान भरपाई पदरावर पाडून घ्यावी, अशी माहिती आमदार पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या 1,83,623 शेतकऱ्यांपैकी 1,51,650 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे। अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आज अखेर 16,463 शेतकरी बांधवांची ई-केवायसी होणे बाकी आहे। त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण 226,87 लाख रुपयांपैकी वितरण झालेले 137.77 कोटी रुपये वगळता आणखी 89.9 कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे। पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या तसेच ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशी माहिती पण या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे। मित्रांनो, जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 महिन्यात अतिवृष्टी झाली होती। ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तिथेही नदी नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत। मात्र अतिवृष्टी आणि सततचा पाऊस नसतानाही ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे तिथे तलाठ्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून तसा सोयीने स्पष्ट अहवाल घेण्याच्या सूचना तहसीलदार तथा कृषी अधिकाऱ्यांना आपण दिल्या होत्या। मित्रांनो, पाडोली शिवारात साधारणपणे 2,500 हेक्टर क्षेत्र आहे। त्यापैकी नदीकाठी पुरामुळे 350 हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निर्देशनात आणून दिले होते। अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मदत केली जाते अगदी त्याचप्रमाणे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची मदत मिळवून देण्यासाठी आपल्या सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील 1,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, उर्वरित 89 कोटी रुपये लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 100% नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।